शांतता वादळ येत आहे। अगदी बरोबर ऐकलात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा आणि त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण नाही। सरकारनं एक महिना दिलाय, मात्र या सगळ्या गोष्टींवरती अजून तोडगा निघायला पर्याय नाही। यातच ओबीसीचं एक विरोधातलं उपोषण त्या ठिकाणी सुरू झालं। ओबीसी आरक्षण बचावाच्या नावाखाली हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं। त्याच्यामुळे आणखी हा आरक्षणाचा प्रश्न जटिल होत चाललाय। परंतु यातच आता मराठा बांधवांची एक शांतता आरक्षण जनजागृती रॅली सुरू होणार आहे आणि ही जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये असणार आहे। येत्या 6 जुलै पासून 13 जुलै पर्यंत अशा पद्धतीचं हे वेळापत्रक असणार आहे। त्याच्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आव्हान सुद्धा केलंय। जे काही कामं असतील ते उरकून घ्या। 6 ते 13 जुलै पर्यंत जनजागृती जी रॅली आहे जवळची, तर त्या रॅलीमध्ये मराठा बांधव रस्त्यावरती आला पाहिजे आणि जो रोड शो होणार आहे तर तो तुफान रोड शो सरकारला दिसला पाहिजे। मराठ्यांची तुफान गर्दी रस्त्यावरती दिसली पाहिजे, जेणेकरून मराठा बांधवांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण होतील। आणि याच आशेनं किंवा सरकारनं दिलेल्या 1 महिन्याच्या वेळानुसार 6 जुलै ते 13 जुलै या दरम्यान खऱ्या अर्थानं शांतता आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये काही तारखा सुद्धा फिक्स झाल्यात। 10 तारखेला धाराशिव मध्ये, तर 11 तारखेला बीड जिल्ह्यात आणि या जनजागृती रॅलीचा शेवट जो आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये होण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीची ही भव्य शांतता रॅली असणार आहे। हा रोड शो मराठ्यांचा असणार आहे। लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव याच्यात सामील होण्याची शक्यता आहे आणि जणू मराठ्यांचं वादळच पुन्हा एकदा रस्त्यावरती शांततेच्या मार्गाने येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा उभा राहिलेला हा लढा आता निर्णायक आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय। नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीनं पुढच्या दिशा असणार आहेत, सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देतच राहणार आहोत। या शांतता आरक्षण जनजागृती रॅलीच्या सगळ्या तारखा फिक्स झाल्याच्या नंतर ते सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। परंतु सध्या मात्र 6 जुलै ते 13 जुलै या दरम्यान शांतता वादळाचं या आयोजन करण्यात आलंय। शांतता आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मराठा बांधवांच्या वतीनं हा रोड शो होणार आहे। या रोड शो मधल्या 10 तारखेला धाराशिव, 11 तारखेला बीड, तर 13 तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये हा रोड शो होणार असल्याची शक्यता आहे। अशाच वेळोवेळी अपडेटसाठी आपल्या लोकप्रिय चॅनलला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।